हॅलो गाईज, आपण आता आज ट्रेकला निघालोय आणि सगळे आता आम्ही ऍक्च्युली लेट व्हिडिओ चालू केले कारण की थोडं लेट झालं आणि घाईमध्ये होतो त्यासाठी. आणि सर्व माझे फ्रेंड आलेत. आता आम्ही ऍक्च्युली ठाण्याला आहोत. ठाण्याच्या तिकडे मेन रोडला हायवेला आहोत. आता काही मित्रांसाठी आम्ही थांबलो होतो, मित्र आलेत आणि आता आम्ही लोकेशन टाकतोय आणि निघतोय. मग भेटूया आपण. ऍक्च्युली मी आता कुठे चाललोय ते सांगत नाही, आपलं नेहमी सारखं डायरेक्ट तुम्हाला लोकेशन वरती घेऊन जातो. तोपर्यंत तुम्ही आपण कसं आहे, लोकेशन सांगितलं तर प्रवासाचा मार्ग जातो ना, तर डायरेक्ट तुम्हाला लोकेशन वरती घेतो. बघा आपली बॉयज सगळे तयार आहे. चलो चलो भाई, चलो गाईज, सर्व तयार झालेले आहेत आणि आपण आता निघतोय. आता 9:15 झाले आणि आम्ही आता ठाण्यावरून निघालोय. मध्ये एक ठिकाणी फक्त आम्ही काही जेवायसाठी थांबणार आणि बघूया आपल्याला लवकरात लवकर ट्रेक कव्हर करायचं आहे. आता एका ढाब्याला थांबलोय जेवायचं. आम्ही ऍक्च्युली घाईमध्ये निघालो तर जेवलो वगैरे पण नव्हतं. आता मी एका ढाब्याला थांबलोय जेवायसाठी. शिवसागर करून ढाबा हायवेला, समृद्धी महामार्गाच्या थोडा आधी तिकडे आता आम्ही थांबलोय. काही जण येत आहेत. लेट खूप झाला आम्हाला, मध्ये रस्ता पण चुकलो थोडासा, मॅप बघितला नव्हता. तर आता जेवू वगैरे आणि मग परत आपण निघूया. जेवायला बसलो आणि आम्ही सर्वांनीच व्हेज मागवलं, पनीर वगैरे आणि काजू मसाला वगैरे मागवला, पराठा, आणि सर्वजण जेवलो आणि आम्ही परत प्रवासाला आपल्या सुरू झालो. असा सीन झालाय की आता आम्ही हायवे सोडून आतमध्ये जिकडे भंडारदरा साईडला जायला जो राईटला टर्न मारून आपण जातो तिकडून आता पुढे आलोय आणि आमचं पेट्रोल संपलाय 2 गाड्यांचा. आम्ही आता बघतोय पुढे पेट्रोल भेटेल का. 2 पेट्रोल दाखवतात, आधी पण 2 दाखवले मागे तिकडे 24 तास चालू असणार, पण तिथे गेलो तर ते बंद होते कारण इकडे गाव एरिया लागतो पूर्ण. तर आता पुढे बघूया 2 दाखवत आहेत, तिकडे नसतील तर आम्हाला मग दुसऱ्या 2 मित्रांच्या गाडीमधून पेट्रोल काढावं लागेल. आम्ही आता जे कळसुबाई हरिश्चंद्रगड जे अभयारण्याचं जे फॉरेस्ट एरिया लागतो ना तिकडे आहोत, जिथे आपल्याला एंट्री फी भरावी लागते, पावती फाडावी लागते, तिथे आहोत. आता आम्ही तिथून निघालोय आणि ऍक्च्युली आमचा खरंच पेट्रोलचा सीन तू बोललो तसंच झालं. शेवटी आम्ही मित्रांच्या गाडीमधून पेट्रोल काढला आणि पेट्रोल भरला आणि आता मी 15-20 मिनिटातच पोहोचू आमच्या लोकेशनला. गाईज, आपण फायनली पोहोचलोय बेस विलेजला आणि तुम्ही समोर बघताय खूप गर्दी दिसते आपल्याला सकाळ सकाळ एवढ्या. पण 4 वाजले जातात आणि हे सर्व मोठे मोठे ग्रुप आहेत जे ट्रेकिंग वाले ते सर्व आहेत, कारण की आता शनिवार रविवार असल्यावरती, शनिवार आहे तर गर्दी असतेच खूप इकडे. आता आपण पुढे जाऊन गाडी पार्किंग करूयात, आपण पण ट्रेकिंगला चालू करू. फायनली आमच्या लोकेशनला पोहोचलोय. 4:30 वाजलेत आता आणि आम्ही आता ट्रेकिंगला सुरुवात करतोय. लेट झाला, मला खूपच लेट झालं. आम्हाला 12 वाजेपर्यंत तिकडे पोहोचायचं आहे, पण आम्ही 4:30ला पोहोचलोय. बघतो आता ट्रेकिंग सुरू करतोय. भावना मी ट्रेकिंगला सुरुवात केली. आमचा पुढचा जरा वाट दुसरी निवडला नाही, जी हार्ड आहे. खूप चढण वगैरे आणि स्लिप पण खूप होते पाय. बाकी दुसरं खालून एक वाट आहे, सगळे तिकडून गेले. आम्ही जरा वाट दुसरी निवडली. लेट झालाय, मला लवकर पोचायचंय. आज सूर्योदय पण खूप लवकर आहे. चल चल वरती चल. सीडी लागली, मला शॉर्टकटने आलो त्यामुळे मी खूप लवकर आलो. बाकीचे अजून खूप मागे जे आमच्यासोबत निघाले. आम्ही शॉर्टकट वरला नेहमी लवकर पोहोचलो सीडीवरती. आज सॅटरडे त्यामुळे खूप गर्दी आहे. त्यामुळे कधी येताना रनिंग डे मध्ये या, विकॉपच्या दिवशी येऊ नका, तुम्हाला खूप गर्दी भेटेल. आता वरती मी तुम्हाला सकाळी दाखवतो गर्दी किती आहे ती वरती. खूप पब्लिक आली, खूप. बाय लोक, आमची पब्लिक आहे ना आज पहिल्यांदा असं झालंय की एवढ्या लवकर थकले, सर्वजण बसले. ते बघा, आताच आम्हाला चढून 15 मिनिटं पण नाही झाली. आमचे 2 रायडर आहेत ते खाली थांबलेत, थकलेत ते खूप. हे बघा, 5 मिनिटं आम्ही थांबलो. जे मागे थांबले होते त्यांच्यासाठी थोडा मी वाट वगैरे राहिली त्यांची, ते आले तसं आम्ही मग परत निघालो आणि आम्ही मध्ये पुढे थांबत वगैरे तसं चाललो सर्वांसाठी. सर्वांना सोबत घेऊनच चालत आम्ही पुढे गेलो. आम्ही आता वरती आलोय. कठीणवाला आमचा ट्रेकिंगचा भाग संपलाय आणि आम्हाला ते वरती एवढं काही म्हणजे थकायला होणार नाही, त्यामुळे आम्ही लवकरात लवकर टाइम कव्हर करून. भावानो, आम्ही आता ट्रेकिंग मध्ये अर्ध्या मध्यावरती आलोय आणि सकाळचं वातावरण आता 6 वाजायला आले. थोडस सनराईज साठी 5-10 मिनिटं बाकी आहेत
आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता तेवढा सुंदर, म्हणजे असं हवा तर एवढी इकडे एवढी थंड आहे ना, असं गरमीचं वातावरण तुम्हाला इकडे जाणीव होणारच नाही. आणि वरतून असं धुका सकाळचा जो असतो ना आपला, दव वगैरे पडतोय, सर्व ओले झालेत. आता आम्हाला सनराईज थोडा वेट करतोय मी. आता चाललोय मी आपल्या लोकेशनला, बघूया सनराईज आम्हाला कशा प्रकारे भेटतोय. आम्ही आता ह्या टाइमला बोलतात ना, इकडे आम्ही ट्रेकसाठी सेकंड टाइम आलोय, याच्या आधी पण येऊन गेलोय. तर आम्हाला ह्या वेळीला जर आमचं ट्रॅव्हल थोडा वेगळा होता. लास्ट टाइम आम्ही सर्वजण इकोने आलो होतो, आता ह्या टाइमला मी सर्व बाईकने आलोय. बाईक राईड केली, नाईटला मस्तपैकी एन्जॉय केलं. आता जाताना पण सगळं एक्सप्लोर करत जायचंच आहे. आणि ह्या वेळीला आमच्यात अजून 3 मेंबर ऍड झालेत. बाकी आमचे भटकंती ग्रुप मधले सगळे मेंबर आहेत, त्यांची ओळख मी तुम्हाला नंतर करून देतो. गडावरती, गडावर नाही कड्यावर, इथून दाखव ना भावांनो. आपण आपल्या लोकेशनला पोहोचलोय आणि आता तुम्ही बघताय आपण कोकण कड्यावरती आलो ऍक्च्युली. आणि आपल्याला बघायचंय प्रे मान्सून क्लाउड व्ह्यू, पण अजून तसं थोडा सूर्योदय अजून व्यवस्थित वरती आलेला दिसत नाही, त्यामुळे. आणि पावसाचं वातावरण आहे त्यामध्येच, तर पाहिजे तसं अजून कोकण कड्याला होता. आणि समोर दिसते तुम्हाला काय, आणि हवा पण खूप भारी नाही बघा, एवढी हवा आहे ना, आणि एवढी थंडीचं वातावरण आहे. म्हणजे इकडे आता ऍक्च्युली पावसाचे दिवस जवळ येतात ना, आणि इकडे वातावरण आता पावसाला येतं. बघाल तर तुम्ही लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना, तर इकडे समोर जे तुम्हाला दिसतंय ना ग्रिल्स वगैरे जे केलेलं आहे, ते इकडे एवढं नव्हतं. फक्त ते जे मेन कडा आहे त्याच्या तिकडेच बाजूला होतं. आता हे पूर्ण इकडे लेफ्ट साईडला एरिया वाढवलाय, आणि एवढा मोठा एरिया इकडे पूर्ण ग्रिलचं करून ठेवलाय ना, म्हणजे कोणी आला तरी आता त्यांना इकडे पण म्हणजे बघण्यासाठी खूप काही चांगलं आहे. आणि अजून आम्ही खूप वेळ झाला आलोय, सकाळी चाललोय, पण अजून उजेड काय म्हणजे आला नाही सूर्यवरती. ऍक्च्युली सूर्यवरती आला म्हणजे पण ढग असे अजून धरून बसलेत ना, की काय क्लिअरच दिसत नाहीये. तर खाली व्ह्यू एवढा सुंदर आहे ना, व्हाईट व्हाईट पूर्ण असं ढगांचा, जो बोललो तो प्रे मान्सून क्लाउड व्ह्यू फॉर्मेशन, ते भेटला असतं आपल्याला बघायला. पण बघतोय तरी पण आम्ही 10-11 वाजेपर्यंत वाट बघणार, तसं व्ह्यू बघू भेटला तर, नाहीतर मग खाली निघून जाणार दुसरीकडे. आपण जेव्हा लास्ट टाइमला महाराजांचं मंदिर बघण्यासाठी भिवंडीला गेलो, तेव्हा जाताना मी तुम्हाला मध्ये रस्त्यातच एक म्हणजे क्लाउड व्ह्यू दाखवला होता. तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला जवळून एकदी दाखवणार होतो, परंतु यावेळेला असं झालं की आलोय. क्लाउड व्ह्यू वगैरे आहे बऱ्यापैकी, जे नजरेने दिसते ते खूपच सुंदर आहे. एवढंच की ते तुम्हाला कॅमेरामध्ये तसं नाही दाखवता येतं. आणि जर सूर्य वगैरे जर अजून वरती आला असताना, क्लिअर दिसला असताना, तर एक नंबर व्ह्यू होता. असं पण आम्हाला काही नजरेने आम्हाला आमच्या बघायला भेटलं समोरून. पण तुम्हाला मला जसं प्रकारे दाखवायचं होतं तसं दाखवता येत नाहीये, जस्ट समोर दिसतंय एक्झॅक्ट. खूप वेळेला मी वाट बघितली क्लिअर होण्यासाठी, परंतु काय नाही, आता मध्ये काही वेळासाठी झालंय क्लिअर. खूप मस्त वाटतंय आम्हाला सुद्धा, असं नाही की आम्ही आलोय आणि आम्हाला काहीच नाही बघायला भेटले. त्या हिशोबाने आम्हाला ठीक आहे, म्हणजे चांगलंच बघायला भेटले. फक्त मला जे तुम्हाला एकदम क्लिअरली दाखवायचं होतं तसं दाखवता येत नाहीये, कारण की मागच्या साईडला पावसाची ढग आहेत. आणि तुम्हाला मी बोललो होतो मागाशी की गर्दी, तर ही समोर गर्दी बघा. आणि आता दोन्ही साईडला ऍक्च्युली ग्रिल दोन्ही साईडने वाढवलेत काढायच्या, त्यामुळे गर्दी डिवाइड झाली. नाही तर तुम्ही इकडेच जर एक साईडला एवढी गर्दी बघितलं असतात ना, तर उभा राहायला जागा नसतं. मध्येच आम्हाला एक दृश्य चांगला सुद्धा भेटला बघायला, की तिथे बासरी वाजवतात होते 2, आणि नेमकी मी व्हिडिओ काढताना माईकच बंद केला होता. मला हे नंतर समजलं, पण खूप सुंदर, सगळ्यांना त्याने अट्रॅक्टिव्ह केलं. आपल्या जेवढे आलेले ट्रेकर्स त्या सर्वांना खूप सुंदर बासरी वाजवली त्या लोकांनी. आम्ही सुद्धा खूप म्हणजे ऐकून भारी वाटलं आम्हाला सुद्धा. तुम्हाला इकडे यायचं असेल ना, तर तुम्ही पावसाळ्यात आला तर तुम्हाला खूप भारीच व्ह्यू भेटेल बघायला. म्हणजे आजूबाजूला फुलं वगैरे आणि हिरवगार वातावरण, त्यासोबत हवा वगैरे, म्हणजे खूप भारीच असणार, झरणे बिरणे सर्व इकडे. पण तुम्हाला हिवाळ्यात डिसेंबर जानेवारीत वगैरे पण खूप चांगला सीन भेटतो बघायला याल तर. आणि तुम्हाला जर प्रे मान्सून क्लाउड व्ह्यू बघायचा असेल ना, तर मी सांगतो तुम्ही शक्यतो 25 मेच्या आणि 20 मे वगैरे ह्या दरम्यानच शक्यतो यायचा प्रयत्न करा, कारण नंतर पाऊस वगैरे पडायचं वातावरण असतं, तर त्यामुळे काही वेळेला असं तुम्हाला वातावरण भेटेल. आणि माणसाला अख्खा हलवून टाकते एवढी हवा आहे बाप्पा. नाईटला अख्खा रात्रभर झोपले नाहीत पोरं, आता थोडा आराम करतात. कोकणकड्याचा व्ह्यू बघून झालाय, खूप धुक्याचा व्ह्यू आहे मस्तपैकी. बघाल तर तुम्हाला मी दाखवतो, तरी पण कडा दिसणार नाही, तर थोडं व्हाईट व्हाईट खूप आहे. पण बघा
खूप खोल आहे खडा आणि आता सध्या एवढी थंड हवा थंड आणि एवढा जोराचा सोसाट्याचा वारा सुटलाय ना भाई, खतरनाक एकदम. पावसाचं वातावरण आणि पावसाळ्यात ते काही लयच भारी अजून असते, हिरवळ आणि सर्व आजूबाजूचा परिसर. आपण आता कड्यावरून आता खाली मंदिराकडे चाललोय, जिकडे केदारेश्वर गुफा वगैरे आहे, जे मंदिर आहे तिकडे चाललोय आपण. येताना तिकडे नाही गेलो होतो कारण की ते तेव्हा अंधार होता आणि ते नंतरला जातानाच उजेडत वगैरे चांगलं दर्शन वगैरे आरामात घेता येत आपल्याला. आणि आपल्याला मेन सनराईजच्या टायमिंगला आपल्याला कड्यावरती जाणं गरजेचं होतं, म्हणून आपण तिकडे गेलो होतो. आणि ते तुम्ही नाईटला आलात ना, तुम्हाला हा मंदिर इथे खाली दिसणारच नाही कारण की तो असा खाली खड्ड्यामध्ये असं थोडासा दिसते. त्यामुळे आलात तर तुम्ही कन्फ्युज असाल, तर फर्स्ट टाइम आलात तर तुम्हाला मंदिर कुठे आहे काय असं कळणार नाही. जसं आमचं पण मागच्या वेळी फर्स्ट टाइम झालं होतं. इकडे मंदिरात आता कसं सॅटर्डे बोलू ना, त्यामुळे इकडे पाया पडायला लाईन वगैरे नाही. तर असं कधी आला तुम्ही मधल्या दिवसाला तर तुम्ही आरामात इकडे पाया पडू शकता, खूप वेळ वगैरे तुम्हाला काही टेन्शन नसणार आहे. इथे मंदिरात आहे ते एक छोटस शंकराची पिंडी आणि नागोबाची मूर्ती आहे. आणि त्याच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला नंदीचं दर्शन भेटेल आणि बाजूला छोटी वगैरे गुफा दिसतील तुम्हाला, जे कोरल्या गेलेल्या आहेत त्या काळातील. आणि त्याच्यानंतरला तुम्ही आतमध्ये बघू शकता, म्हणजे आतमध्ये माणसं राहू शकतात एवढी जागा आहे आतमध्ये. परत तिथे बाजूला समोर तुम्हाला दिसते ती पाण्याची टाकी आहे, इथून पाणी काढलं जातं पिण्याचं वगैरे. त्याच्या बाजूला दुसरी पण पुढे टाकी आहे आणि समोरच आता छोटस विठ्ठल रखुमाईचं सुद्धा मूर्ती बसवलेली दिसते, तिथे त्यांची पूजा केली जाते. इकडे तुम्हाला पूर्वीच्या काळात लोक राहायची त्यांची आतमध्ये घरं वगैरे आजूबाजूची हे सर्व तुम्हाला दिसतील. आणि पुढे इथे पण पिण्याचं पाणी वगैरे काढलं जातं, खूप थंड पाणी आहे आणि चविष्ट पाणी आहे. मंदिराची रचना तुम्ही बघाल तर खूप पुराण काळातली आहे, ते तुम्हाला दिसूनच येत असेल. मंदिर खूप भारी आहे. हे समोर मंदिर आहे आणि ह्याच्याच खाली हे इकडे गुफा आहे, त्यामध्ये जे शिवलिंग आहे केदारेश्वर गुफा शिवलिंग, हे लोकांना माहिती नाही की एक्झॅक्ट कुठे आहे. काही लोकांना तर हे हरिश्चंद्रगडावरतीच आहे. याचे लोक खूप व्हिडिओ बघतात, काहींना इकडे जायची इच्छा आहे. माझे सुद्धा काही फ्रेंड बोलतात हे कुठे आहे कुठे आहे, काहींना माहिती नाही. आणि ह्याची बोलतात ना की इथूनच विश्वाची सुरुवात झाली आणि शेवट सुद्धा इथेच आहे. आणि ह्याचं दर्शन बोलतात प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करायचंच. आता मी तर इथे सेकंड टाइम आलो, हे माझं नशिबाचा भाग आहे. पण खूप लोकांना इकडे यायची इच्छा असते, ते हे मंदिर इकडे आहे. आमचं तर ट्रेक करून झालेलं आहे, आम्ही आता उतरतोय खाली. आम्ही गडावरती जाऊन आलो आणि इकडे मंदिरात वगैरे जाऊन आलो. आम्ही तारामती शिखर नाही केलंय. लास्ट टाइम पण आम्ही आलो होतो त्यावेळेला सुद्धा आम्ही नव्हता केला, कारण की ह्यावेळी पण खूप जण थकलेत आणि आम्ही बाईक वरतून आलो, त्यामुळे कोणीही झोपलेला नाहीये रात्री. लास्ट टाइम आम्ही गाडीने आलो होतो तेव्हा काही जण आराम केला होता, ह्यावेळी तसं काही झालेलं नाही. आणि सर्वांना खूप भूक लागली, तर आम्ही आता खाली चाललोय. भावानो, हरिश्चंद्रगडावरती आमची ही सेकंड ट्रेक होती आणि ह्या ट्रेकिंगला सुद्धा आम्हाला खूप चांगला अनुभव आला. आणि आम्ही सर्वजण बाईकने आलो होतो, मागच्या वेळेला आम्ही गाडीने आलो होतो. आणि बाईकने जो आम्ही रात्री आलो कसारा घाटातून वगैरे जो आम्हाला व्ह्यू वगैरे बघायला भेटला, हे आम्ही जर गाडीने आलो असतो तर मस्त झोपून आलो असतो, त्यामुळे आम्हाला एक्सप्लोअर करायला नसतं भेटलं. पण हे बाईकने आल्यामुळे आम्हाला हे सर्व रोड ट्रिप नाईटला खूप म्हणजे एक्सप्लोअर करायला चांगल्या प्रकारे भेटली. आणि आम्हाला अनुभव सुद्धा आला की बाईक ट्रेक काय असते, बाईकनी ट्रॅव्हल करणं वगैरे. तर आम्ही ह्या प्रवासातून सुद्धा खूप काही शिकलो, काही प्रॉब्लेम्स वगैरे आले पण खूप भारी वाटलं. आणि आमचा प्रवास हा सुद्धा संपलाय, आता आम्ही घरी निघालोय. मला ह्या व्हिडिओतून फक्त जे काही मी एक्सप्लोअर केलं ते सांगायचं होतं. बाकी तुम्हाला काही माहिती अपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर त्यासाठी सॉरी. आणि जर काही तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर मला नक्की मेसेज करा, मी तुम्हाला सांगेल. बाकी माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.